मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज प्रचाराचा नारळ फोडणार। नगर परिषद नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी फडणवीस प्रचाराच्या मैदानात उतरणार। आज दिवसभरात 4 सभांचा धडाका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाही आज राज्यात प्रचाराचा धडाका। शिंदेंच्या आज 7 सभा। नाशिक जिल्ह्यासह अहिल्यानगर आणि संभाजीनगरात प्रचाराचा धुरळा। महाविकास आघाडीने आज पुन्हा निवडणूक आयोगाकडे वेळ मागितला। महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते आज पुन्हा एकदा निवडणूक आयोगाकडे जाणार, मात्र आयोगाने अद्याप वेळ दिला नसल्याची माहिती। पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीची आत्महत्या नाही तर हत्या असल्याचा नातेवाईकांचा आरोप। आज येणाऱ्या शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचं गूढ उकलणार। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी खारगे चौकशी समितीची शीतल तेजवानीला दुसऱ्यांदा नोटीस। आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। तेजवानी चौकशीला हजर राहणार का याकडे लक्ष। मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचं युथ कनेक्ट। आज वरळी डोम इथं 7,500हून अधिक विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री साधणार संवाद। मुंबईतल्या जवळपास 100 पेक्षा अधिक कॉलेजच्या युवकांशी साधणार संवाद। मनसेचा आज ठाणे पालिकेवर धडक मोर्चा। मतदार याद्यांमध्ये झालेल्या घोळाविरोधात निवडणूक आयोगाला विचारणार जाब। एकनाथ शिंदेंसोबत कोणताही दुरावा नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण। आमचा दुरावा आहे म्हणणं हा वेड्यांचा बाजार। फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा। शिंदेंनीही नाराजीच्या चर्चा फेटाळल्या। निवडणुकीपूर्वी मला माहित होतं भाजपने कंबरडं मोडलं, मला पाडण्यासाठी भाजपनं शेकापला मदत केली। शहाजी बापू पाटलांचा जयकुमार गोरेंवर गंभीर आरोप। भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं असलम शेख यांच्या मालाडच्या मालवणीतील कार्यालयासमोर आंदोलन। असलम शेख यांनी मंगलप्रभात लोढा यांना धमकी दिल्याचा आरोप। असलम शेख यांच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चा आक्रमक।